नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज 14 जून वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील आहे. आणि अल निनोच्या प्रभावामुळे राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा खंड देखील बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय, तर कुठे वातावरण कोरडे बघायला मिळू शकते, ऊन सावलीचा खेळ कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतोय. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, सुरुवातीला आपण बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. किनारपट्टीला जर बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तर हा जो काही परिसर आहे सकाळच्या दरम्यान या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे आणि दुपारनंतर मात्र पावसाचा जोर जास्त वाढतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, कोंढा, तसेच हा जो काही परिसर आहे कणकवली, तिग्रला, पदगाव, कडगाव, कासल, पाईप, वायगणी, हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. तसेच विजयदुर्ग, वडापेठ, राजापूर, खारीपतन, गगनबावडा, रायपतन हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पावसाचा जोर जास्त आहे. एकंदरीत बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, तसेच बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. माखजन, तसं हा जो काही परिसर आहे माखजन, कोयना, पाटण या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. सानवाडा, श्रीशिंगे, चिपळूण, तसेच मार्गतांबे, गुहागर, दाधोल, दागाव, लोटे, खेड सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दापोली, प्रतापगड हा जो काही परिसर आहे, घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर, मांडणगड, केलसी या सर्व काही परिसरामध्ये आज पावसाची शक्यता आहे. श्रीवर्धन, देवीघर, गोरेगाव, महाड, वरंध या ठिकाणी देखील आज पाऊस बघायला मिळू शकतो. आणि रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं आज दिवसभरामध्ये, तर रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि पाऊस जोरदार स्वरूपात देखील बघायला मिळू शकतोय. रायगड जिल्ह्याकडे मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जेटी, लवसा, तसेच काशीद, रेवदंडा, रोहा, नागोर, ठाणा, सुधागड सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात. अलिबाग, पेन, पेजरी, खोपोली, श्रवली सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी, जास्त भागामध्ये भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, एकंदरीत रायगड जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाचा जोर जास्त वाढतोय. तसेच हा जो काही परिसर आहे पनवेल, नवी मुंबई, वरळी, कुळेगाव, खिडचनवाडा सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे, जोर कमी आहे या ठिकाणी. ठाणे, निंजेगाव, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर, ओमवाडी, खिडचनवाडा हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि या ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते. पालघर जिल्ह्याकडे जर बघितलं आज दिवसभराचे वातावरण, तर पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपातच आहे पालघर जिल्ह्याकडे. तर मित्रांनो, तो विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे. तर विदर्भामध्ये आज नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. आज नागपूरमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दोरली, तसेच सावनेर, परशिवनी, कामठी, तसंच रामटेक, वाघोली, कामपट्टी सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा, वाकी, चिखली, मौता, धर्मपुरी, बार्शी, असोली, कंधारी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला उमरेड, खैरगाव, भिवापूर, पवनी, कोथमगाव, अडियल या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, गोंदियामध्ये जर बघितलं तर गोंदियाच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. ढगाळ वातावरण जास्त राहील आणि ढगाळ वातावरण असून दुपारनंतर काही भागामध्ये पावसाचा जोर जास्त वाढतोय. गोंदिया, तिरोरा, लांजी, तसंच साकोली, दिवरी सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे.
गडचिरोली मार्कासा राजुरी देसाईगंज आरमोरी मुरुमगाव कापसी अंशतः ढगाळ वातावरण राहील. हलक्या मध्यम सरी अधूनमधून बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. चामोर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपणपल्ली सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. आणि चंद्रपूरकडे जर दिवसभरामध्ये बघितलं तर राजुरा बल्लारपूर चंद्रपूर गोगस रोड भाताडी भद्रावती तसंच मोहर्ली कुटवाडा चारगावपैकी चिमूर सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट वादळी वारे हलक्या मध्यम सरी आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकत आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे पावसाचा आज दिवसभरामध्ये. पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. रुई जवई आर्णी ध्यानी साखरी दिग्रस सर्वत्र हलक्या मध्यम सरी आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. दारवा लखेड यवतमाळ कलाम जोधमोहा या परिसरामध्ये जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तसंच बबुळगाव फलेगाव जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं वर्धा जिल्ह्याकडे तर वर्धा जामणी तुळजापूर सेलू बारवाडी हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे सर्वत्र हलक्या सरींची शक्यता आहे. या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात आहे. मात्र काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. आणि उत्तर परिसरामध्ये जोर जास्त आहे. वर्धा जिल्ह्याच्या लाडगड वाधोना आर्वी तळेगाव आष्टी कारंजा मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतोय. अमरावती चांदूर हा जो काही परिसर आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये धामणगाव रेल्वे पुलगाव नांदगाव खंडेश्वर आसपासचा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण विजांचा कडकडाट आणि या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. या ठिकाणी दुपारनंतर जोर वाढत आहे. मोजरी मोर्शी वरुड नरखेड सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अचलपूर चिखलदरा एरिया सालधारणी तसेच आसपासच्या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. या ठिकाणी मात्र पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात आहे. हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तसेच या ठिकाणी जर बघितलं अकोला जिल्ह्याकडे तर अकोलाकडे देखील आज पावसाची शक्यता दुपारनंतर आहे. अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेल्हारा सर्वत्र या परिसरामध्ये अधूनमधून हलक्या सरींची शक्यता तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतोय. वाशिम जिल्ह्यामध्ये जर बघितलं आज दिवसभरामध्ये तर वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. तर काही भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते. वाशिम जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता वाशिम जिल्ह्याकडे आहे. बुलढाणाकडे जर बघितलं तर बुलढाणाकडे अंशतः ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. आणि दुपारनंतरचे जर वातावरण बघितले बुलढाणा जिल्ह्याकडे तर दुपारनंतर पावसाचा जोर कमी स्वरूपात आहे दुपारच्या दरम्यान. आणि आज या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. चिखली बुलढाणा मोठाला खामगाव हलक्या सरींची शक्यता आहे. तसेच धुळे जिल्ह्याकडे जर खानदेशात जर बघितलं जळगाव जिल्ह्याकडे तर जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज अंशतः ढगाळ वातावरण आणि काही भागामध्ये पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर जळगाव भुसावळ मुक्ताईनगर चोपडा अमळनेर हा जो काही सर्व परिसर आहे या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. पाचोरा बडगाव पाहूर जामनेर आणि बोदवड सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे. धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं तर आज धुळे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता धुळे साक्री चिमठाणे तोंडाईचा शिरपूर सिंदखेडा या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे. आणि नंदुरबारकडे जर बघितलं तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपातच आहे. अधूनमधून हलक्या सरी नंदुरबारकडे बघायला मिळू शकते. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. मित्रांनो नाशिककडे जर बघितलं तर पावसाची शक्यता नाशिककडे काही भागांमध्ये आहे. नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. मात्र काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. नाशिकमध्ये पावसाची शक्यता आहे. इगतपुरी त्र्यंबक हलक्या सरी तसेच या भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. हा जो काही परिसर आहे नाशिक लासलगाव देवळाली या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. नागपूर माळसाखळी निमगाव सिन्नर पांढुर्ली तसंच हा जो काही सर्व परिसर आहे माळसाखोरे देवगाव मंजूर निफाड ओझर लासलगाव सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. अहिल्यानगरकडे जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. आणि अधूनमधून हलक्या सरी कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर अंशतः ढगाळ वातावरण असून या ठिकाणी अधूनमधून काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. जोर फार काही नाही. मात्र या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. हलक्या सरी तुरळक ठिकाणी होऊ शकतोय. मध्यम स्वरूपाचा कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर पावसाचा जोर या ठिकाणी कमीच आहे. राहुरी घोडेगाव भगूर पथडी अहिल्यानगर अंशतः ढगाळ वातावरण काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा अधूनमधून हलक्या सरी
पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं जुन्नर मनसर चाकणकडे ढगाळ वातावरण राहील. पुणे सासवड तसं हा जो काही परिसर आहे दायरी सुसगाव लोणी काळभोर वाघोली पुनावली आळंदी सर्वत्र हलकी असण्याची शक्यता आहे. शिवापूर सोलापूर सासवड केटवली जेजुरी मारगाव सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तर लोणंद फलटण बारामतीकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो पावसाचा जोर वाढलेला आहे सातारा जिल्ह्याकडे. सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस मेदा वसटपोट सौराट अरळ शिशिंगेवाडी या काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय. रहिमतपूर कोरेगाव देवरा तसंच आद्राकी मोल हा जो सर्व परिसर आहे निधाल दैवडी नांदल फलटण लाठे बारामती सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. सोलापूरकडे जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आहे आणि सोलापूरमध्ये पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि म्हणून तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही सोलापूरकडे. सांगली कोल्हापूरकडे जर बघितलं तर सांगली आणि कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस आहे. सांगली कुरुंदावड कुडाची अथणी तासगाव कुची नागज विटा मायाणी या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये देखील जोरदार पाऊस कोल्हापूर ज्योतिबा हिल हा जो काही परिसर आहे कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर पलूस रामपूर या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. कोकरोड मलकापूर तसंच कोरोळा संगुळ इस्पुर्ली कागल जैनवाडी निपाणी मुरगुण बिद्री राधानगरी गगनबावडा सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. आज दिवसभरामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर अंशतः ढगाळ वातावरण. छत्रपती संभाजीनगरकडे तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकते. जालना जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही. बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आज दिवसभरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. मात्र पावसाची शक्यता फार काही नाही. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच राहील. धाराशिवकडे जर बघितलं आज दिवसभरामध्ये वातावरण तर धाराशिवकडे देखील अंशतः ढगाळ वातावरण सावलीचा खेळ पावसाची शक्यता फार काही नाही. लातूरमध्ये आज दिवसभरामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. उदगीर तसंच औदा भालकी आसपासच्या परिसरामध्ये शोळंकपाल निलंगा हलक्या सरी बघायला मिळू शकतं या भागामध्ये. परभणीकडे ढगाळ वातावरण राहील पावसाचा जोर कमी आहे. मात्र नांदेड जिल्ह्याच्या काही भागामध्ये पेटुंबरी भोकर धर्माबाद हा जो काही परिसर आहे कंधार मुखेड या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्याकडे हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा या परिसरामध्ये देखील आज पाऊस बघायला मिळू शकतो आहे. हिंगोलीमध्ये जर बघितलं तर हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून रात्रीच्या दरम्यान काही ठिकाणी हलक्या सरी हिंगोली कळमनुरी औंढा नागनाथ अंशतः ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद जय महाराष्ट्र.